नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकवाड आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो. बघा शेतकरी बांधवांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी हिवाळी मिरची लागवड ही केलेली आहे. पण हिवाळी मिरची लागवड करत असताना एक नवीन प्रयोग केला आणि तो प्रयोग फसला. आणि तो प्रयोग फसल्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझा प्लॉट कशा पद्धतीने खराब होत चाललेला आहे. आता हे खराब होण्याची कारणं मला नक्कीच माहीत आहे, कारण त्या चुका मी केलेल्या आहेत ना. आणि मला जवळपास या क्षेत्रातला जवळपास 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तरीसुद्धा माझा प्लॉट खराब होतो आहे. मी पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रीटमेंट देतो आहे किंवा त्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि माझाच प्लॉट घरी खराब होतो आहे. तर याची कारणं काय आहेत किंवा जो नवीन प्रयोग मी केला तो कशा पद्धतीनं फसला, या सगळ्या काही गोष्टी मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या आहे, दाखवायच्या आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणतात ना, समोरच्याला ठोकर आणि मागचा शहाणा. माझं झालेलं नुकसान हे तुम्हाला होणार नाही. मला जी ठोकर लागली ती ठोकर तुम्हाला लागू नये यासाठीचा आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. बघा शेतकरी बांधवांनो, यावर्षी तुम्हाला माहीत आहे ऑक्टोबरपर्यंतसुद्धा पाऊस होता आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होता. आणि यावर्षी तर ज्यावेळेस मी मिरचीसाठी शेत तयार केलं होतं, नांगरणी केली होती, त्यावेळेस ते नांगर घुसतच नव्हता. आणि इकडून तो थोडाफार घुसला तर त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये त्याच्यावरती भरगच्च असा पाऊस पडला. आता नांगरलेल्या शेतामध्ये पाऊस पडला तर तो किती त्याच्यामध्ये मुरला असेल, तर जवळपास महिना, 2 महिने, 3 महिनेसुद्धा त्याच्यामध्ये वाफ होत नव्हती. आता नोव्हेंबर महिन्यामध्ये मिरची लागवड करण्याचं परफेक्ट टायमिंग आहे. मग आता नोव्हेंबर पूर्ण त्या मशागत करण्यामध्ये गेला. त्या मशागत झाल्यानंतर त्याची जी जमीन सुकते की त्याचा जो वापसा आहे तो लवकर झाला नाही. डिसेंबरही त्याच्यामध्येच गेला. आणि त्यावेळेस पाऊस लेट झाल्या कारण नर्सरीमध्ये सुद्धा रोप उपलब्ध नव्हती. मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये ज्या काही व्हरायटींचे अनुभव मी स्वतः लागवड करून घेतलेले आहेत आणि ज्याही शेतकऱ्यांना मी आज ट्रीटमेंट देतो आहे, त्या शेतकऱ्यांचे जे काही व्हरायटी आहेत त्याचे अनुभव जेव्हा मी स्वतः पाहिले, तर त्या व्हरायट्या या पिरियडमध्ये मला भेटल्याच नाही आणि रोपच भेटत नव्हतं. तर अशामध्ये माझा एक मित्र आहे. आता ते सर्व्हिसला आहे, पण त्यांना शेती करण्याचा आवड आहे. ते स्वतः मिरचीची लागवड करण्याचं सुद्धा आवड ठेवतात. त्यांनी खूप सारे व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून पाहिले होते आणि त्यांचा एक मित्र होता देऊळगाव राजाचा, जे की कंपन्यांना जे बियाणे ते क्रॉसिंग करून देत होता. आता तो त्यांचा परिचयाचा. आता माझ्या परिचयाचे ते सर आहेत. आता विषय काय झाला की त्या सरांनी मला सांगितलं की सर, मी त्या शेतकऱ्याला भेटतो आणि त्याच्याकडून आपण काही क्रॉसिंग करून काही बियाणं घेऊयात. आता ते क्रॉसिंग केलेलं बियाणं जे आहे ते त्यांच्याकडनं मला भेटलं. आता ते भेटलं फ्रीमध्येच. आता फ्रीमध्ये भेटलं आहे. तो सर्व्हिसवाला व्यक्ती खूप मोठ्या पदावर आहे. ती म्हणते करून बघा. म्हटलं आता अनुभव तर त्या व्हरायटीचा नाही आहेच, अनुभव तर त्या गोष्टीचा नाही आहे, ती व्हरायटी कोणती हे माहीत नाही आहे. पण रोप आणलं. आता त्यांचा अनुभव होता, त्यांनी व्हिडिओ बघितलेले ते यूट्यूब चॅनलला त्या व्हरायटी संदर्भातले. ती व्हरायटी मार्केटमध्ये रोमी या नावाने विकली जात होती. तर त्यांच्याकडनं ते बियाणं आणलं, घरी नर्सरीमध्ये टाकलं, त्याचं रोपं तयार केलीत. रोपं ही खूप जबरदस्त आणि छान दिसायची. असं वाटलं की व्हरायटी खूप छान आहे. मार्केटमध्ये ती रोमी नावाने विकली. त्यांनी मला सांगितलं, मला माहीत नाही, पण त्यांच्यावर भरोसा ठेवून मी ती लागवड केली. आता लागवड करत असताना हा माझ्यासाठी एक नवीन प्रयोग होता, कारण त्या व्हरायटीला मी कधी बघितलेलं नाही, कधी त्या व्हरायटीचं नावच ऐकलेलं नाही आहे, झाडच बघितलेलं नाही, ती येते कशी हे बघितलेलं नाही आहे. पण समोरच्याने एक विश्वास दिला तर मी यूट्यूबला व्हिडिओ बघितले. खूप चांगलं म्हणजे जवळपास 45 दिवसामध्येच तिला फुलं येतात. 60 दिवसामध्ये तिला 60 ते 70 दिवसामध्ये माल निघायला सुरुवात होतो. म्हणजे अर्ली व्हरायटी आहे. म्हटलं तसे आपण यावर्षी लेट होतो आहे. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपली मिरची लागवड होऊ राहिली. तर जर लवकर येणारं वाण असेल तर खूपच चांगलं. म्हणून मीही त्याला दुजोरा दिला आणि मिरची लागवड केली. आता जवळपास माझं जे क्षेत्र आहे, मागच्या वर्षी अर्धा एकर होतं, तर यावर्षी पाऊण एकर ते 1 एकर माझं क्षेत्र आहे. याच्यामध्ये मी काय केलं, अजून एक चूक अशी केली. प्रयोग हा नवीन होता माझ्यासाठी, चॅलेंजिंग होता, मित्राच्या सांगीवांगी होता, माझा अनुभव नव्हता. पण ते रोप घरी आणून तयार केलं. दुसरं असं झालं की मी शेतकऱ्याला नेहमी सल्ला देतो की शेतकरी बांधवांनो, एका एकरामध्ये 8,000 रोप लागते 4x6 वरती. तर तुम्ही काय करायचं की 4 वेगवेगळ्या व्हरायट्या घ्यायच्या, म्हणजे 2-2 हजार रोप, हे 4 व्हरायट्या वेगवेगळ्या घ्यायच्या, म्हणजे 8,000 रोप तुमचं बसेल. त्याच्यामुळे काय होईल की एखादी जर व्हरायटी तुमची फेल गेली तर 3 व्हरायटी तुमच्या कामाला येऊ शकतात. 2 व्हरायट्या फेल गेल्या तर 2 व्हरायटी तुमच्या कामाला येऊ शकतात. म्हणून मी लोकांना आजपर्यंत सल्ला दिला, उपदेश दिला, मार्गदर्शन केलं. लोक ते ऐकतात, त्यांचा फायदा झाला. यावर्षी मी काय केलं की सर्वच्या सर्व एकच व्हरायटी लागवड करून, जिचा मला अनुभवसुद्धा नाही. आता झालं काय शेतकरी बांधवांनो, जर 3-4 व्हरायट्या घेतल्या असत्या वेगवेगळ्या, तर एखादी खराब झाली असते, 3 चांगले राहिले असते, 2 खराब झाले असते, 2 चांगले राहिले असते. पण यावेळेस काय झालं की जी व्हरायटी घेतली तीच फेल निघाली. ती व्हरायटी ना जमिनी ॲक्सेप्ट करू राहिली,
ती ना तुमचे खतं, ना तुमची औषधी, ना कोणत्या फवारण्या ते ॲक्सेप्ट करू राहिले. आज मला जेवढे काही अनुभव आहेत, मी आता ह्युमिकचा जर विचार केला ना, तर 6, 12, 95, 98, 100 सुपर पोटॅशियम ह्युमेट एवढे सगळे ह्युमेट वापरूनसुद्धा ही मिरची त्या ह्युमिकला रिस्पॉन्ड करत नाही, मुळ्याच फुटत नाही आहे. हे अनुभव मला आहे. आता तिला मुळ्याच फुटल्याने आणि कितीही औषधं मी तिला वरून फवारतोय, कितीही औषधी खालून सोडतोय, तिला रिझल्ट येईल कसा? तर हा जो प्रयोग होता माझा नवीन व्हरायटी लागवड करण्याचा मित्राच्या सांगीवांगी, तो माझा प्रयोग या ठिकाणी बसला. एक चूक अशी झाली की जर अनुभव नव्हता त्या व्हरायटीचा, तर मी कमी लागवड करायला पाहिजे होती. म्हणजे 2000 रोप किंवा 3000च रोप तिची लागवड करायला पाहिजे होतं. मी अख्खाच्या अख्खा म्हणजे 6,000 ते 7,000 रोपं तिचीच लागवड करून दिले. ती माझी दुसरी चूक झाली. तिसरी, मला माहीत होतं की डिसेंबर महिन्याची एंडिंगला मिरची लागवड केली तर ती जास्त दिवस टिकणारी नसते. मिरची लागवड करायची ती नोव्हेंबरमध्येच. आता त्या संदर्भातला एक वेगळा व्हिडिओ बनवेल. तर डिसेंबर महिन्याची शेवटी मिरची लागवड केली. आज आपला 11 ते 12 फेब्रुवारी आज आहे. आज 12 फेब्रुवारी आहे. 12 फेब्रुवारीमध्ये आज तुम्ही बघू शकता जवळपास या व्हरायटीला 40 ते 50 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तरीसुद्धा ही व्हरायटी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने रिस्पॉन्ड ही करत नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकांना मी औषधी सांगतो, मग त्या औषधी मी याच्यावर वापरल्या नाही का? तर 1001% वापर शेतकरी बांधवांनो. ज्या औषधी मी तुम्हाला सांगितल्या त्याच औषधी वापरल्या. ज्या औषधी मी आजपर्यंत वापरलेल्या नव्हत्या त्याहीसुद्धा वापरल्या. वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या औषधी त्या पण वापरल्या. पण तरीसुद्धा ही व्हरायटी रिस्पॉन्ड देत नाही आहे. अजून माझी एक चूक जी अशी झाली की मागच्या वर्षी हिवाळी मिरची लागवड करत असताना वेस्ट डिकम्पोजर असेल, व्हर्टिसिलियम असेल, ॲझोटोबॅक्टेरिया असेल किंवा बॅक्टेरिया बेस्ड जेवढे काही मी प्रोडक्ट तुम्हाला दाखवले ते मी घरच्या घरी तयार करत होतो. यावर्षी ते घरच्या घरी तयार करायला मला वेळच भेटला नाही. कारण यावर्षी पूर्ण महाराष्ट्रामधून एवढे काही कॉल आता सध्या हिवाळी मिरची लागवड करण्याचे किंवा एवढ्या काही शेतकऱ्यांचे ट्रीटमेंट माझे चालू आहेत की मला वेळच नाही. तर ते वेळ करायला मला तयार करायला वेळच भेटला नाही. त्याच्यामुळे पूर्ण जेवढ्या काही कंपन्यांनी सांगीवांगी जेवढ्या काही गोष्टी केल्या, कंपन्यांचे जे काही प्रोडक्ट घेतले त्याच्यावरच ह्या गोष्टी करून बघितल्या. आणि एक हे बी चॅलेंज होतं माझ्यासाठी की औषधांच्या भरोश्यावर तरी मिरची टिकू शकते का? तर तोही अनुभव माझा यावर्षी फेल गेला शेतकरी बांधवांनो. म्हणजे यावर्षी तुम्ही जैविक वापरा किंवा जास्तीत जास्त रासायनिकवर भर द्या तरीसुद्धा तुमची मिरची ही जमणार नाही आणि औषधांच्या भरोश्यावर तुमची मिरची होऊ शकत नाही. मिरची जर तुम्हाला सक्सेसफुल करायची असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला जैविकच करावं लागेल. हा मागच्या वर्षीचा अनुभव मला सांगत होता, पण त्या गोष्टी मी यावर्षी केल्या नाही. म्हणून तो अनुभव जरी माझ्याकडे असला आणि मी जर केलं नाही तर तो अनुभव मला 100% नरणार आहे. माझं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. ह्या गोष्टी पण मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा शेतकऱ्यांना काळजी लागते बरं का सांगायला की माझं नुकसान अशा पद्धतीनं होतं आहे. मी आज ही गोष्ट मी माझ्या एकट्यासाठी तर पूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ जाणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ पाहायला जाणार आहे. खूप काही लोक याला पॉझिटिव्ह घेतील, खूप काही लोक याला निगेटिव्हसुद्धा घेतील. तुमचीच मिरची खराब होऊ राहिली तर लोकांना काय औषधी सांगता, लोकांना काय ट्रीटमेंट देतात, लोकांना काय मार्गदर्शन देतात, असे म्हणणारे काही शेतकरी असतील. आणि काही शेतकरी असे पण असतील की सर तुमचं नुकसानमधून तुम्ही आमचं नुकसान होऊ नये म्हणून काय हा व्हिडिओ बनवता किंवा आमची मदत करताय, असे पण काही शेतकरी असतील. तर मी पॉझिटिव्ह वेनच जातो आहे. मी पहिले सांगितलं तुम्हाला व्हिडिओ सुरू करत असताना माझ्या झालेल्या चुका ह्या तुमच्या झाल्या नाही पाहिजे. मी ज्या गड्ड्यात पडलो त्या गड्ड्यात तुम्ही पडले नाही पाहिजे. माझं जे नुकसान झालं ते नुकसान तुमचं झालं नाही पाहिजे. माझा जो पैसा गेला तुमचा तो पैसा वाया नाही गेला पाहिजे. म्हणून आजचा हा व्हिडिओ छाती ठोकून म्हणतो आणि छाती ठोकून तुम्हाला सांगतो आहे की अशा चुका होतात. मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 5 टिप्स तुम्हाला देतो आहे. 1, तुम्हाला मिरची जर सक्सेसफुल करायची असेल, जमिनीची मशागत होत असेल तर आणि तरच मिरची लागवड करा, अन्यथा मिरची लागवड करू नका. सर्वात मोठा सल्ला मी तुम्हाला देतो आहे. दुसरं, सांगीवांगी ट्रीटमेंट कोणाची करू नका. जोपर्यंत डोळ्यांनी पाहत नाही, ऐकत नाही किंवा जो शेतकरी स्वतः करतो, त्याचा अनुभव घेतो आणि तो जर आपलं सांगत असेल 100% आहे का, पण ज्याच्याकडे 1 गुंठा जमीन नाही आणि तो जर तुम्हाला लेक्चर पाजत असेल किंवा जो तुम्हाला औषध देत असेल, जो तो तुम्हाला ट्रीटमेंट देत असेल तर आत्ताच सावधान. ही दुसरी महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला देतो आहे. तिसरं, खतं किंवा औषधांच्या भरोश्यावरती तुम्ही मिरचीचं पीक हे घेऊ शकत नाही. त्यासाठी योग्य नियोजन तुमच्याकडे असलंच पाहिजे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जैविक करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. जास्तीत जास्त जैविक खते, जास्तीत जास्त जैविक औषधी तुम्हाला वापरली गेली पाहिजे. तरच तुम्हाला मिरची करायची. अदरवाईज मिरची करून तुमचा फायदा होणार नाही. जैविक करत असताना पहिल्यापासून तर फुलांच्या स्टेजपर्यंत फुल जैविक, नंतर तुमचं काही प्रमाणामध्ये रासायनिक हे वापरल्याच गेलं पाहिजे. हा तुम्हाला तिसरा महत्त्वपूर्ण सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. व्हरायटी निवड करत असताना ज्या शेतकऱ्यांनी व्हरायटी लागवड केली आहे त्यांच्या अनुभवातून व्हरायटी निवडा. नाहीतर व्हरायटी लागवड करत असताना कधीही 4 ते 5 व्हरायटी निवडा.
जेणेकरून एखादी खराब झाली तर 4 हड्या तुमच्या चांगल्या राहू शकतात. सांगी वांगी विश्वास ठेवायचा नाही. स्वतः प्रॅक्टिकल जोपर्यंत बघत नाही, त्याचे किती तोडे निघाले, त्याचा कसा फायदा झाला, तोपर्यंत अजिबात मिरचीला हात घालायचा नाही. आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, यूट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहेत आज, जे शेतकऱ्यांना औषधी सुचवण्याचं काम करतात. या औषधात माझा असा फायदा झाला, त्या औषधात तसा फायदा झाला. शेतकरी बांधवांनो, चॅलेंज आहे. मी सांगतोय की हा व्हायरस नाही आहे आणि अजूनही मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा व्हायरस नाही आहे. व्हायरस जर असता तर एक प्रश्न मला तुम्हाला आहे, हा जर व्हायरस असता आणि व्हायरससाठी जर औषधी नाही आहे, तर तुम्ही कोणत्या औषधी फवारताय? लक्षात घ्या. जर व्हायरस आहे आणि त्या व्हायरससाठी मार्केटमध्ये औषधच नाही, मग जैविक असो की रासायनिक असो, मग तुम्ही फवारण्या कोणत्या काढताय? आणि मी तुम्हाला छाती टोकून सांगतोय की हा व्हायरस नाही शेतकरी बांधवांनो. हा व्हायरस, हा जो प्लॉट खराब उरायला, हा कशामुळे उरायला? काय माझ्या चुका झाल्यात? हा व्हायरस नाही येण्यासाठी मी काय करायला पाहिजे होतं? आणि आल्यानंतर मी काय करायला पाहिजे होतं? किंवा मी याला कशा पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती? कोणत्या औषधी जैविक द्यायला पाहिजे होत्या की रासायनिक द्यायला पाहिजे होत्या? जी जमीन माझी कडक होती, ज्याची मशागत झालीच नाही, त्या जमीन भुसभुशीत करण्यासाठी मी काय करायला पाहिजे होतं? या सगळ्या काही गोष्टींचे व्हिडिओ मी तुम्हाला इथून पुढे देणार आहे. बघा, माझ्या ज्या चुका झाल्या त्या चुकांमधून जर तुम्हाला एक जरी म्हणजे त्या चुकांचं जर कधी तुम्ही पायरी बनवली आणि त्या पायरीला जाऊन जर वर बनवलं, 100% तुम्ही उत्पन्न चांगलं घेऊ शकता. लोकांच्या चांगल्यामधून शिकावं असं काही नाही. लोकांच्या वाईटामधून पण तुम्ही शिकलं पाहिजे आणि चांगलं उत्पन्न हे घेतलं पाहिजे. इतरांच्या चुकांमधून पण आपण शिकावं आणि त्या चुका तुमच्या होणार नाही याची काळजी घ्यावी. हाच उद्देश या व्हिडिओचा होता. तर ही जी दिलेली माहिती आहे, ही जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. म्हणजे तुमचा रिस्पॉन्स कसा आहे हे मला कळेल. जे काही मी सांगतोय ही योग्य वाटत असेल तर कमेंट करून सांगा की सर, तुम्ही जे सांगता ते खरंच योग्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा, म्हणजे ज्या शेतकरी मिरची लागवड करतात अशा शेतकऱ्यांपर्यंत, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा होईल, त्यांचं नुकसान होणार नाही. आणि मिशन समृद्धी हे शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन आहे. माझा फायदा झाला मी तुम्हाला सांगतो, माझं नुकसान झालं तेही मी तुम्हाला सांगतो. तसंच तुम्ही तुमच्या अनुभव इतर शेतकऱ्यांना देत चाला, त्याही शेतकऱ्यांचा फायदा करत चाला. आणि हे मिशन आज आपण 10 लाख प्लस लोकांपर्यंत नेऊन ठेवलं आहे. तर ह्या मिशनला अजून गती प्रदान करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा होईल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.